कीर्तन 13वे पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, यावी न चावटी करू नका काही संतसंग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल प्रारब्ध संतसंगे करुणी, प्रत्यक्ष पुराणे वर्णिले एका गुणनाम घोष, जातील रे दोष तुका म्हणे. सर्वत्रांनी कीर्तनाला यावे याचे कारण की आम्हाला देवाची जरूर आहे. तो देव कीर्तनात सापडतो. मी हरपलो गिवसावा, जेथे नामघोष बरवा करीती माझा. तुकाराम महाराज. माझे ज्याप्रमाणे वेदाने वर्णन केले आहे त्याप्रमाणे माझे वर्णन ज्या कीर्तनात होईल तेथे मी सापडेन, हे भगवंताचे वाक्य आहे. संत माझा नामघोष करतात. साधू या संतांनी देव धरिला मनगटी. देवाची भेट होणे फार दुरापास्त आहे. त्याच्यासाठी वनवास, ब्रह्मचर्य व्रत आचरण, संन्यास ग्रहण, पंचाग्नी साधन, तपश्चर्या, तीर्थ, व्रत, दान, धर्म, नेम, कर्म, उपासना काय लोकांचे प्रयत्न चालू आहेत, परंतु देवाची भेट होत नाही व भेटी झाल्याचे फळ मिळत नाही. परंतु संतांनी आपणाला देव भेटल्याचे उद्गार काढले आहे. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजने, पाहता पाहणे मनान पुरे धनी. देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपणा. तो कसा धरला तर तुकाराम महाराजांच्या एका प्रमाणावरून धरला. बहुत जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ मांडी परता. सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा. पंढरीस जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पहावे विठ्ठलाचे. तर आपल्या देहात खोटी कल्पना कोठे उत्पन्न होते? बुद्धीच्या ठिकाणी मी देह आहे अशी कुडी म्हणजे खोटी कल्पना होते. त्याच्या आधी सत्य कल्पना आहे. करिता ह्या खोट्या कल्पनेचा अहंकार टाकून दे. सत्य कल्पना हीच पंढरी आहे व त्या पंढरीत सर्व सुखरूप असा विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाचे रूप जाणून घ्यावे. त्याच आनंदाचा तुकाराम महाराज नामघोष करतात. प्रमाण. विटेवरी उभा आनंदाचा कंद, तुकानाचे छंद नामघोष. हे विठ्ठल रूप स्वयंभू आहे म्हणजे अनादिकालापासून आहे. स्वयंभू तो माझा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग. हा सर्व देहात विवेकरूपी विटेवर उभा आहे. म्हणून आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी. चैतन्याचा धर्म काय आहे तर सर्वांना उत्पन्न करणे, पालन करणे व नाश करणे. तो सर्वव्यापक आहे. संकल्पाचे अधिष्ठान नारायण गोमटा. हाच राम सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सर्वघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. प्रवृत्ती मार्ग स्वीकारून आमचा परिणाम उठत नाही तर मी केल्याचे सार्थक काय? गवत पेरून त्याचे धान्य येत नाही तर उपयोग काय? पश्चिम समुद्राची या तटा, निघजेत आहे पूर्विल्या वाटा. काय कोंडा कांडिता सुभटा, कनो आतुडे. ज्ञानेश्वरी. चंद्रभागेकरिता एक स्नान, दोष पळती रानोरान. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशे. चंद्रभागेचे स्नान करून आमचे दोष गेल्याचा परिणाम दिसून येत नाही व आम्ही सुखरूप झालो त्याचाही अनुभव नाही. म्हणून वर वर्णन केल्याप्रमाणे सत्यदेवाला जाणून त्याची भक्ती करा म्हणजे वर दिलेले अनुभव येतील. याकरिता करू नका काही संतसंग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. दोष गेल्याचाही व सुखरूप झाल्याचाही अनुभव येत नाही. संतांच्या रीतीने करून पहा म्हणजे प्रमाण उतरील. संत म्हणतात की आत्मज्ञान करून घ्या म्हणजे तुम्ही सुखरूप व्हाल. देहामध्ये विवेकरूपी विटेवर पांडुरंग उभा आहे. आमचा धंदा वेगळा सध्या अविवेकाचा चालला आहे, प्रमाणात उतरत नाही. तर ती वीट का सोडू नये? ज्या परमार्थाला सध्याच फळ येत नाही त्याचा हा विचार का करीत नाही? व्यापक हा नारायण ऐसे गर्जती पुराणे, जनी जनार्दन संत बोलती वचन.
जन्ममरणाचे दृश्य जर नाहीसे करायचे आहे तर या आत्मदेवाची भेटी करून ध्यान करा. पांगाऱ्याचे झाड लावतो व आंब्याच्या फळाची वाट पाहतो. देव आपल्याच ठिकाणी आहे. एका विचारा वाचून तो गेला म्हणून आमचे सर्व परमार्थाचे परिश्रम फुकट जात आहेत. निजलास होई जागा नको वास पाहू उगा. आहेस तू अंगी जोडून या देवाच्या. तुकाराम महाराज. तू अविवेकाच्या झोपेत आहेस तर जागा हो म्हणजे विचार कर. तू उगीच ह्यामध्ये बरळतोस म्हणजे कल्पनेच्या मागे लागलास. तू देवाच्या अगदी अंगाला चिटकून आहेस परंतु विचार करीनास. तर संतांना शरण जाऊन विचार शिक. संतांनी अनेक ठिकाणी देवाचे पत्ते दिले आहेत परंतु आम्ही त्याचा विचारच करीत नाही. संतांच्या मीपणाचा आम्ही विचार का करू नये? संतांच्या मीपणाचा आम्ही विचार का करू नये? एका विचारानेच व्यर्थ चालले आहे. मी कोण? देव याला कशाला पाहिजे? त्याचेच याला ज्ञान नाही. आत्मा हा देव सर्वांच्या देहात आहे. त्या आत्म्यामध्येच अविनाश सुख आहे. तोच आपल्याला सुख देईल. अविनाश सुख व अमरत्व यांच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासे. परमात्मा कसा आहे तर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुखरूप ऐसे दुजे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा वाचून या. आत्म्याच्या ठिकाणी अपरोक्ष सुख आहे. कीर्तन म्हणजे देवाची कीर्ती वर्णन करणे आहे. देव जसा आहे तसाच त्याचा पत्ता कीर्तनात सांगितला पाहिजे. त्यालाच कीर्तन म्हणतात. नाहीतर मनोरंजक गप्पा गोष्टी आहेत. विचारज्ञान दृष्टी उघडा व हृदयस्थ परमात्म्यास जाणून घ्या. दुसऱ्या इतर चावटी सोडून द्या व स्वहिताकडे लक्ष लावा. ज्यात सध्या फायदा नाही तो व्यापार उपयोगाचा नाही. तुका म्हणे हित होय तो व्यापार कराल काय फार शिकवावे. करू नका काही संत संग धरा. विवेक ज्ञान संतान वाचून प्राप्त होणार नाही. देवाचा विवेक आहे. बाकीच्या वाटा घेऊन संतांकडे जाशील तर ते तुला कधीही विवेक ज्ञान सांगणार नाहीत. हा नरदेह गेल्यावर मग आत्मसुख कशाने भोगता येईल? तर आधी त्याची अपेक्षा आहे. त्याच्यापासून अविनाश सुख प्राप्त घेऊन ते भोक्त तत्वात आणावे. या नरदेहामध्येच देवाची प्राप्ती होईल. देह क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध सोडा माया आशा. याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. उधाराच्या पुण्यावर बसू नको, नुकसान होईल. नरदेह वारंवार मिळणार नाही. लाहो करा गाठ घाला मूळबंधी सांडा वाहू घ्या उपाधी. एवढ्यासाठी करू नका काही संतसंग धरा. आपला देह पाहिला तर क्षणभंगूर. हातीचे निधान जाय मग तू करशील काय. सांडिल्यावरी हाय नये उपाय. एकदाचा हा नरदेह गेल्यावर मग हाय हाय केल्याने काहीच होणार नाही. संता वाचुनी प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. योगान्यासी व हठयोगी वगैरे त्या आत्मदेवाचा शोध करतात पण तो देव सापडत नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. सगळी साधने स्पष्ट करून ठेवली आहेत. मग एवढे संतांचे महत्त्व कशाला पाहिजे? एवढे वर्म संतांजवळ काय आहे? का सांडिसी गृहाश्रम, का सांडिसी क्रियाकर्म, कासया सांडिसी कुळीचे धर्म. आहे ते वर्म वेगळेचे. शब्द ब्रह्मे होसे आगळा मनसी न भिये कळिकाळा. बोध विन सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाचे. भस्म उधळण जटा भारू अथवा उदास दिगंबरू. न धरी लोकांचा आवारू आहे तो विचार वेगळाचे. वेदशास्त्र जाणितले आगमी पूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र धांडोळिले आहे ते राहिले वेगळेचे. या कारणे श्रीगुरुनाथो जव मस्तकी न ठेवी हातो. निवृत्तीदास असे विनवितू तव निवांतू केवी होय. असे ते गुप्त संतांजवळ आहे. शब्दज्ञानी होसे आगळा. श्रीगुरु म्हणजे जे अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून देतात ते.
साधनाला वेदाला जे सांगता आले नाही ती किल्ली संतांजवळ आहे. खोल घुंगट में लपट लगी हर नवी साहेब की बादशाही. आत्मा फार खोल आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की करू नका काही संत संग धरा. याचे खेरीज दुसरा मार्ग नाही. आत्मसुख उगवले पाहिजे. पूर्वीचा जो आत्मा आहे तो उगवेल म्हणजे उसळेल व संत कृपेने वर येईल. आमच्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी तो उपतिष्ठीला पाहिजे म्हणून श्रीगुरूची जरूर लागली. त्यांच्या ठिकाणी प्रबोध करण्याची शक्ती आहे. म्हणून करू नका काही संत संग धरा पूर्वीचा तो दोरा उगवेल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.